नमस्कार मंडळी, वेलकम टू डे 2 ऑफ हम्पी। आज आम्ही इकडचे सगळं फिरणार आहे। काल जे केलं, काल रिव्हरच्या दुसऱ्या साईडचं केलं, आज आम्ही रिव्हरच्या या साईडचं करणार आहे, म्हणजे जे मेन हम्पीचे जे आहेत प्लेसेस ते करणार आहे। तर भेटूया आपण। आलो आहे विरूपाक्ष टेम्पलला। या टेम्पलचं त्यांनी काय सांगितलं, हा जर आता आपल्याला सरळ दिसतोय इथून, तो आतमध्ये गेल्यावर लेफ्ट साइडला गेलो ना तर असं वाटतं की उलटा आहे काहीतरी बोलले। अच्छा, म्हणजे जी शॅडो उलटी पडते, शॅडो उलटी पडते, असं या टेम्पलची खासियत आहे। हमारा गाइड है। एक मिनट, एक सेकंड। यामध्ये आम्ही जे क्लिप ॲड केलेत, आता ह्याच्या अगोदरची जी क्लिप आहे तिकडे ते आम्ही जे स्टार्टिंगला बोललो की ह्याच्यामध्ये जे वरचं आहे ते तिकडे शॅडो त्याची उलटी पडते, मग ते तसंच ते त्याची पण क्लिप आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू। आणि आतमध्ये जास्त शूट नाही केलं आहे कारण की कॅमेरा अलाउड नव्हता, तरी पण आम्ही ट्राय केलं आहे। आणि इकडे चार्जेस कॅमेरा व्हिडिओचे, कॅमेरा और फोन दोन्ही व्हिडिओ फोटोग्राफीचे 50 रुपीज आहेत आणि एंट्री फी पण फ्री पण आहे आणि तुम्हाला स्पेशल एंट्री पाहिजे असेल तर 25 रुपीज पण आहे, ते तुमच्यावरती आहे। पण मोस्टली तुम्ही प्रेफर करा की बिना फ्रीवालं, कारण की एवढी गर्दी नसते, मग तुम्हाला जर तुम्ही सीझनला आलात तर मग तुम्हाला ती गरज लागेल। हे जवळपास 3 मीटरच्या वरती असून ह्याचं पायथा स्वतंत्र पाण्यामध्ये असतो आणि हे जे पाणी तुम्ही बघताय खाली ते पाणी तुंगभद्रा नदीचं आहे। तिथे एक छोटी कॅनल आणली आणि इथे ते पाणी असतं कंटिन्यू 12 महिने ह्याच्यात पाणी असतं। ही 3 फुटाच्या वरती आहे, 3 मीटर 3 मीटरनी, हां 3 मीटरच्या वरती शिवलिंग आणि ह्याचा बेस कधी पण पाण्यातच असतो बघा। आणि इथे जे नरसिंहाचं आहे ते नरसिंहाचं टेम्पल पूर्ण होतं, हे पूर्ण इकडे पूर्ण टेम्पल होतं, पण काय झालं, इन्व्हिटेशन झालं तेव्हा तोडफोड झाली। हा, कोण आले, मुघल आले तेव्हा तोडफोड झाली आणि त्याच्यानंतर मग हे जे दाखवलंय ते तेवढंच उरले अर्ध। आर्किओलॉजी, इंडियाचे आर्किओलॉजी इज ट्राइंग टू बिल्ड, म्हणजे नवीन आता बनवतात, हा ट्राय करता येते हे पूर्ण बिल्ड करायला परत, इंडियाची आर्किओलॉजी। आणि इथे असं पण आहे, लक्ष्मीचं हे पण आहे ह्याच्यात, हा ते कदाचित हा असू शकतो। आमच्या प्रकोपाने आधी नरसिंह टेम्पलच होतं, आत्ता हे उग्र नरसिंह टेम्पल झालं आहे, कारण की मुघल वगैरे यांच्या ह्याच्याने राहिले नव्हते, रागाने वगैरे, म्हणून त्याचं नाव उग्र नरसिंह टेम्पल केलं। किंगचा पॅलेस आहे, आता फक्त फाउंडेशन दिसते त्या मागच्या साइड। 3 प्लेस आता है, लोटस महल, एलिफेंट स्टेबल, वॉचिंग टावर। आप इधर एक टिकट लेना पड़ेगा, ये टिकट सब यहाँ पे अलाउड है, 3 प्लेसेस। वो टाइम पे सीसी कैमरा वो सब भी नहीं आता ना। हाँ, ये लोटस महल है रानी के लिए। धूप टाइम में इधर ऊपर दिख रहे हैं ना, इधर सब भी पानी डाल के नेचुरल एसी निकालता था, समझते हैं। ये एलिफेंट स्टेबल, ये एलिफेंट है ना, टीचिंग देता था कहते हैं इधर एलिफेंट को। अभी लक्ष्मी देखे ना वो मंदिर में 10 रुपये दिया तो ब्लेसिंग करता है। आता आम्ही आलेलो आहे लोटस महल
एलिफंट स्टेबल आणि वॉच टावरला, आणि तिथे रंगमहल पण आहे, म्हणजे रंग टेम्पल. आणि इकडची तुम्हाला तिकीट काढायला लागेल, पर पर्सन 40 रुपीज आहे. ते तुम्हाला पूर्ण हम्पीला पण दुसरीकडे चालेल. तर भेटूया. हे दाखव, हे तुम्हाला पाहिजे तर वाचून घेऊ शकता याची स्टोरी, म्हणजे याच्या मागे हे काय आहे ते एक्झॅक्टली, आणि ते आत्ता असं का आहे ते. इकडची जी क्वीन आहे ती समर वेकेशनमध्ये ते इकडे यायचे. जे वरची साईड आहे ना त्याची तिकडे पाणी थंड हे करायचे आणि AC नॅचरल AC टाईप करायचे ते. तर इथे त्याच्या अजून इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता. वॉच टावर तेव्हाच्या वेळेस CCTV वगैरे काय नव्हते ना, तर मग ह्यावरनं जे वरचे साईड आहेत जे खिडक्यां टाईप दिसतात तिकडून मग पूर्ण ह्याच्या इकडे हे करायचे, लक्ष द्यायचे, कारण की या साईडला क्वीन्स म्हणजे लोटस पॅलेस पण आहे आणि त्या साईडला क्वीन्स पॅलेस पण आहे. मग एवढ्या सगळ्या एरियावरती लक्ष ठेवायला हा एक वॉच टावर बनवला आणि त्या साईडला पण कदाचित तेच आहे. एलिफंट स्टेबल इकडे आधीच्या वेळेस म्हणजे त्यांच्या राज्याच्या वेळेस इथे एलिफंट्सला म्हणजे हत्तींना ट्रेनिंग वगैरे द्यायची, की म्हणजे लढाईच्या वेळेस किंवा बाकीच्या गोष्टींसाठी ट्रेनिंग वगैरे द्यायची. हे एवढं मोठं हे जे आहे समोर ते गार्ड्स हाऊस आहे, म्हणजे तेव्हाच्या वेळेस हे राणीचं पूर्ण पॅलेस आहे ना, त्याची रक्षा वगैरे करायला जे गार्ड्स होते त्यांच्यासाठी त्यांनी ते हाऊस केलेलं आहे. इथे कुठेतरी या साईडला हे पण आहे हॉर्ससाठी पाणी वगैरेंचं खायचं वगैरे ते या साईडला कुठेतरी. आम्ही आता आलो आहे अंडरग्राऊंड शिवा टेम्पलला. ह्याचं अगोदर नाव ह्याचं प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल होतं. जेव्हा कृष्णदेवराय इकडचे राजा होते त्यांच्या कोरोनेशन सेरेमनीच्या वेळी त्यांनी ह्याला डोनेशन दिलेलं बांधण्यासाठी, आणि आता ते अंडरग्राऊंड झालं आहे, म्हणजे अर्ध जमिनीखाली गेलं आहे, त्यामुळे त्याला अंडरग्राऊंड शिवा टेम्पल बोलतात. ह्याचे हा इकडचा समोरचा तिकडे हा समोरचा हा देवताला गोपुरा प्रवेशद्वार आहे, आणि आतमध्ये जे मेन टेम्पल आहे तिकडे 7 स्तंभ आहेत, त्यांच्यातलं एक काय 2 तुटलेले आहे. आणि बघा तुम्ही टाकू आम्ही हा मेन प्रवेशद्वार आहे. हे बघा इकडे दाखव प्रसन्न विरूपाक्ष मंदिर. हा मेन दरवाजा आहे. हा दीपस्तंभ आहे.
इथे पळत जा खुशी. वाव, काय वाव होतं नक्की. हे हा बाजार आहे, हा बाजार आहे. बाजार म्हणजे खरं शॉपिंग व्हायची. हा सुपारी बाजार आहे. हा पान सुपारी बाजार. हे कृष्ण मंदिर आहे आय थिंक सो. म्हणजे नाही, विठ्ठल टेम्पल. हे बघा, हे समोरचे जे आहे ते आहे 50 रुपयाच्या नोट वरती. हे आहे विठ्ठल टेम्पल. हे बघा, हे आहे 50 रुपयाच्या नोट वरती. आणि इकडे जी आपल्या पंढरपुरात जी मूर्ती आहे ना विठ्ठलाची, ती इकडची तिकडे नेलेली आहे. म्हणजे जेव्हा इकडचे राजा कृष्णदेवराय त्यांचा बड्डे काय समथिंग असायचा ना, ते लोक दरवर्षी त्यांच्या वेटनुसार त्या ह्याला हे द्यायचे मूर्तीला, सोनं वगैरे, सोनं चांदी वगैरे सगळं त्यांच्या वेटच्या एवढं. आणि ती जी मूर्ती आहे पंढरपूरला, ती ह्या विठ्ठल टेम्पलमधली आहे. तिथे लिहिलं पण, मेन्शन पण असेल हम्पीची आहे वगैरे. हे विठ्ठल मंदिराच्या विठ्ठल टेम्पल आहे ना, त्याच्या बाहेरच आहे. हे बघा, इकडे येऊन नक्की जेवा. का मोराच्या वाटी. आम्ही एवढ्या वरती आलोय. See you tomorrow. How are you feeling guys? मस्त. पाणी आहे, भीती पण नाही वाटत आता. बघा, आम्ही कोरायकलला आलो. ते वरती बसले. मस्त वाटते, मस्त मस्त. मी पण काढू का लाईव्ह जॅकेट? आम्ही निघालो आहे हम्पीवरनं आता. आणि आम्ही आता निघालोय आमच्या नेक्स्ट लोकेशन साठी, जी आम्ही आता तुम्हाला डिस्क्लोज करणार नाहीये. ती आम्ही मध्ये बघावी लागेल. आणि ते डायरेक्ट जाऊन दाखवणार पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही खरंच म्हणजे खरंच हम्पीला येणं गरजेचं आहे, कारण की मस्ट विजिट प्लेस आहे ही. एकदम असे तुमचे डोळे असेच असतात. म्हणजे तुम्ही असं बोलाल की नक्की बघू कुठे, इकडे की इकडे, राईट की राईट लेफ्ट हेच तुम्हाला करायला लागेल. आणि आम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला, म्हणजे आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन व्लॉगमध्ये सांगितली आहे. काही चुकलं असेल इन्फॉर्मेशनमध्ये जागेंचा तर सॉरी. आम्हाला जेवढं होतं तेवढं आम्ही तुम्हाला सांगितलं. आम्हाला जेवढं माहिती होतं तेवढं तुम्हाला आम्ही सांगितलं आहे. आणि बाकी ट्रॅव्हलचं वगैरे काय होतं ते पण आम्ही तुम्हाला सांगितले. तर भेटूया आपण. अजून आम्ही संपूर्ण हा व्लॉग बाकी आहे. आम्ही तुम्हाला नेक्स्ट लोकेशनचं पण आम्ही डिटेल्स, हां, आम्ही कसे जातो आहे वगैरे, आणि तुम्ही कसे जाल तिकडे, तर आम्ही तो नंतर एंड करू बसमध्ये. बाय बाय. हॅपी बर्थडे डिअर हनुमंता. हे रिक्षावाले दादा आहेत, त्यांनी आम्हाला पूर्ण जे हम्पीचं आहे ते सगळं फिरवलं. तुम्ही पण यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि हे खूप 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 म्हणजे खूप चांगले, त्यांनी आम्हाला सगळं नीट इन्फॉर्मेशन पण सांगितली जागेची, आणि खूप फ्रेंडली नीट एकदम फिरवलं आहे ते. आणि आपको कुछ बोलना है? ये भी मेरे को बहुत खुश दे दिया आज. मेरे को बहुत याद करेगा, कभी भी नहीं भूलेगा ये फ्रेंड्स को. ही पण दुसरी रिक्षा आहे, त्यांनीच रिकमेंड केलेली यांची आहे ती. तर तुम्ही यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आता हे स्ट्रीट साईड बिर्याणी खातोय, पण भारी आहे त्याची टेस्ट. मी तिला थोडा खाऊन पण झालाय. साई बिर्याणी, सुशिल्पा शिल्पी हॉस्पिटलच्या समोरच्या साईडला तुम्ही आलात तरी ते खाऊ शकता.
आम्ही साई बिर्याणीला बिर्याणी खायला आलेलो. हे काका त्यांचे ओनर आहेत, तुम्ही इकडे येऊ शकता. आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे, 90 रुपीज पर प्लेट. आणि टेस्टी आणि टेस्ट पण चांगली आहे, त्यांची ग्रेव्ही पण चांगली आहे, वरून राईस पण चांगला आहे. तर तुम्ही जर इकडे येत असाल बस स्टँडला तर तुम्ही यांच्याकडे येऊ शकता. हे सुशिल्पी हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. संध्याकाळी 8 ते रात्री 10:30 11 तर तुम्ही त्या टाईममध्ये येऊन खाऊ शकता. आता आम्ही आलेलो आहे बसमध्ये. अर्ध्यावर जाणार आहे, म्हणजे आम्ही आमचं मेन लोकेशनला ही बसनं डायरेक्ट जाणार आहे. त्याच्या आधी कुंदापूरला आम्ही उतरणार आहे. कुंदापूरवरनं दुसरी बस पकडणार आहे, कारण की आम्हाला डायरेक्ट बस आमच्या टायमिंगला भेटणे नाही त्यामुळे. तर याचं जे कॉस्टिंग असेल ते पण आम्ही तुम्हाला नंतर सांगू. तोपर्यंत जर यामध्ये थांबलो तर, नाहीतर जेवायला वगैरे, कारण की आमचं जेवण तर झालं आहे पण तरी जर बस थांबली तर, नाहीतर मग आम्ही डायरेक्ट आता उद्याचा दिवस स्टार्ट होणार. जर आजच्या दिवसात काय झालं थांबू तर, नाहीतर आजचा व्लॉग एवढाच. डे 2 इन हम्पीचा व्लॉग इथेच संपतोय आणि हम्पीची ट्रिप पण इथेच संपते. आता आम्ही नेक्स्ट लोकेशनचे व्लॉग म्हणजे डे 3 डे 4 आणि डे 5 आमचा निघायचा संध्याकाळी. तर लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल आणि सपोर्ट करा या व्लॉगला, कारण की आम्ही खूप कष्ट घेतले या व्लॉगसाठी. तर बाय बाय.